ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बहिणीला पळून नेणाऱ्यास मदत केल्याच्या रागातून रांगोळीत तरुणाचा खून, तिघे हल्लेखोर फरारी। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बहिणीस पळून नेणाऱ्यास मदत केल्याच्या रागातून शुभम कुमार सातळे वय वर्ष 27 राहणार काळंबावाडी वसाहत रांगोळी यांचा खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात दर्शन कांबळे, सागर माने दोघे राहणार माळबाग रांगोळी व अन्य एक जण अशा तिघांच्या विरोधात मैताचा भाऊजी रणजित मधुकर कमते वय वर्ष 36 राहणार माळबाग रांगोळी यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की रांगोळी तालुका हातकणंगले येथे राहणारा शुभम सादळे याचे सर्व्हिसिंग सेंटर आहे। गुरुवारी रात्री शुभम व त्याचा मित्र संकेत सुदर्शन देसाई हे दोघे जण रांगोळी गावातून काळंबवाडी वसाहत येथे येऊन तेथील स्मशानभूमी परिसरात बोलत थांबले होते। त्याचवेळी त्या ठिकाणी दर्शन कांबळे, सागर माने व अन्य एक असे तिघे जण आले। दर्शन याने शुभमला तुझा चुलत भाऊ प्रदीप कोटे आहे, त्याला फोन लाव आणि इथे बोलव असं सांगितलं। त्यावर शुभम हा प्रदीपला फोन लावत असतानाच शुभम याला शिवीगाळ करत सागर याने शुभमला पाठीमागून पकडून ठेवले, तर दर्शन याने त्याच्याकडील धारदार हत्याराने शुभमच्या पोटात भोकसले। त्यामध्ये पोटात वर्मी घाव बसल्याने शुभम जाग्यावरच कोसळला। त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं। दर्शन कांबळे याच्या बहिणीला बंड्या नामक तरुणाने पळवून नेलं होतं। त्यामध्ये शुभम व प्रदीप सादळे यांनी बंड्याला मदत केल्याचा राग दर्शनला होता। त्या रागातून मित्राच्या सहकार्याने दर्शन याने शुभम सादळे याचा गेम केल्याचे तपासात निष्पन्न झाला आहे। हल्लेखोरांच्या शोधासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पथके रवाना करण्यात आली आहेत। महान न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।